लाडकी बहीण योजना लाडक्यातून 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि या हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. तर लाडक्यातून मोठा फटका तुम्हाला या ठिकाणी बसणार आहे. तर अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत त्यांचे हप्ते आणखी बंद होणार आहेत. त्यांना 24वा हप्ता भेटलाय पण त्यांना आता 25वा हप्ता भेटणार नाहीये अशी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवीन याद्या यायला सुरुवात झालेली आहे. आता बघा काहीच दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी जी-आर येणार आहे. मग या जी-आरच्या अगोदर या याद्या अपडेट होत आहेत. तर सर्वात महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. सकाळपासून व्हिडिओ न बनण्याचं कारण एकच होतं, कारण की अपडेट आली नव्हती. अपडेट आलेली आहे त्याच्यामुळे मी आता हा व्हिडिओ तुम्हाला बनवत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत बसलात, तो हप्ता आता वाटप होणार आहे. आणि त्या वाटपाच्या याद्या पण आता समोर येत आहेत. ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीयेत त्या लाडक्या ताईंना हप्ते चालू होऊ शकतात का? तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न, याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला वेळ न वाया व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, मोठा या ठिकाणी फटका लाडक्या ताईंना भेटणार आहे. मोठी आकडेवारी आता समोर येत आहे. आकडेवारी वाढत चालली आहे. लाडकी ताईंनो परत सांगतोय, आकडेवारी वाढत चाललेली आहे. फक्त याच यांचा लाभ बंद होणार आहे. अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ बंद होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर वाटपचा जी-आर केव्हा येणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता सर्व लाडक्या ताई या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत, कमेंट्स टाकत आहेत की गुरुदादा नेमका वाटप कधी होणार आणि रक्षाबंधनाला काही आम्हाला गिफ्ट भेटणार आहे का, आम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर कोणाला मिळणार 3,000? मग जर रक्षाबंधनाला 3,000 भेटले तर कुणाला भेटणार? ज्यांना 23वा 24वा हप्ता भेटला होता त्यांना भेटणार का, ज्यांना 23वा भेटला नव्हता 24वा पण भेटला होता त्यांना भेटणार का, नेमकं कुणाला हप्ता भेटणार आहे? तर हे तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2100 रुपये हप्ता वाटप कधी होणार? रक्षाबंधनानिमित्त सरकारला विनंती आहे, बाकीचं तुम्हाला काही द्यायचं नसेल देऊ नका. पण लाडक्या बहिणींना, ज्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, 2,46,00,000 लाडक्या ताई या ठिकाणी होत्या. त्यातल्या जवळ-जवळ आता 1,66,00,000 लाडक्या ताई राहिलेल्या आहेत. तर त्या लाडक्या ताई, सगळ्या लाडक्या ताईंना 2,100 रुपये चालू करा. आणि ज्या 92,00,000 लाडक्या ताई आहेत, ज्यांना वगळण्यात आलेलं आहे, ज्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यांना पुन्हा हप्ता सुरू करा. भले त्यांना 1,500 रुपये टाका, 2,100 नका टाकू त्यांना चालेल, पण त्यांचे हप्ते सुरू करा. लवकरात लवकर हप्ते सुरू करा अशी सरकारकडे विनंती करत आहे. आणि या रक्षाबंधनानिमित्त या लाडक्या बहिणींना खुश करा. 2 वर्ष झालं या ठिकाणी 2100 रुपये देऊ असं बोललेलं होतं. अजून 1 रुपया पण वाढलेला नाही. उलट लाडक्या बहिणी कमी होत जात आहेत. त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर हप्ते चालू करा. आता बघा व्हिडिओला सुरुवात करतो. ही काय बातमी आली त्या ती बातमी आपण एक बघूया. साम टीव्हीची एक बातमी आली बघा. लाडकी बहीण योजना, तब्बल इतक्या लाख महिला झटक्यामध्ये योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचं नाव यादीत आहे का नाही हे चेक करा. अधिकृत डेटा यायला सुरू झालेला आहे बघा. अधिकृत म्हणजे कोणता डेटा, म्हणजे कोणता असं समजून घ्या, जो महिला व बाल विकास विभाग यांच्या कार्यालयामधून येत असतो त्याला म्हणतात अधिकृत डेटा. आणि तो अधिकृत डेटा आता बाहेर यायला सुरू झालेला आहे बघा. मागच्या महिन्यामध्ये आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं, एक स्टेटमेंट दिलं होतं, 80,00,000 लाडक्या बहिणी आम्ही बाहेर काढलेल्या आहेत किंवा 80,00,000 लाडक्या बहिणी बाहेर पडलेल्या आहेत, त्यांना आता हप्ते बंद होणार आहेत असं त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. आता त्याच्यानंतर पुढे जाऊन याच्यामध्ये 80,00,000 मध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत्या. 60,00,000 त्यामध्ये लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांनी KYC केली नव्हती. बाकीच्या अशा लाडक्या बहिणी होत्या की ज्या इतर योजनेमध्ये लाभ घेतात. अशा काही लाडक्या बहिणी होत्या ज्या सरकारी नोकरदार आहेत. अशा काही लाडक्या बहिणी होत्या ज्यांनी काय केलं होतं, इतर योजनेचा लाभ घेऊन त्याचबरोबर त्यांनी काय केलं होतं, 2.5 लाखाचं उत्पन्न त्यांचं होतं. अशा बऱ्याच लाडक्या ताई होत्या. तर या सगळ्या लाडक्या बहिणींना मिळून आकडेवारी त्यांनी सांगितली होती 80-81 लाख. पण ती आकडेवारी वाढली आणि ती गेली 92 लाखापर्यंत. 92 लाखापर्यंत गेल्यानंतर लाडक्या ताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, 66,00,000 लाडक्या ताई अशा बाहेर आलेल्या आहेत. अधिकृत डेटा बाहेर आला हे समजून घ्या. अधिकृत डेटा म्हणजे हे गव्हर्नमेंटतर्फे डेटा आलेला आहे. तर त्यामध्ये 66,00,000 लाडक्या बहीण, 66 लाखापेक्षा जास्त पकडून चला, कमी नाही. परत सांगतोय, कमी नाही, 66 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत.
फक्त आणि फक्त ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही अशा लाडक्या बहिणी. तर सरकारला एक विनंती आहे, ई-के-वाय-सी चालू करायला काय प्रॉब्लेम आहे? ई-के-वाय-सी का चालू करत नाही आहेत तुम्ही? ज्या तुमच्या समोर दिसते की अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत, ज्या पात्र आहेत, ज्या योजनेच्या सगळ्या अटी पूर्ण करत आहेत, त्यांचे लाभ बंद झालेत. अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत, ज्या गरीब आहेत, त्यांचे लाभ बंद झालेत. लाडक्या तुम्हाला पण एक छोटा प्रश्न विचारतोय. तुमचा लाभ सुरू आहे का बंद झाला आहे? जर बंद झाला असेल तर नेमकं कोणतं कारण तुमच्यासमोर दिसत आहे? मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. चला आता ही बातमी तुम्हाला एकदा दाखवतो परत एकदा. तर बघा या ठिकाणी बघा 1.66 कोटी महिला ठरल्या पात्र या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय आणि 66 लाख महिला या योजनेतून पात्र ठरलेल्या आहेत. कोणत्या हे अपात्र किती आहेत? 66 लाख एवढ्या लाडक्या बहिणी आहेत. आता याच्यामध्ये काही लाडक्यांचे कमेंट्स आहेत. त्या कमेंट्स या ठिकाणी तुम्हाला मी घेत आहे. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. हो दादा, असं वाटतं की आम्हाला 2100 रुपये रक्षाबंधनाला भेट मिळायला पाहिजेत. बघा काही लाडक्या ताई अशा कमेंट्स करत आहेत किंवा त्यांचं असं मत मांडत आहेत की दादा आता आम्हाला 2100 रुपये भेटायला पाहिजेत. तर तुम्हाला काय वाटते लाडक्या ताईंनो, ह्या रक्षाबंधनानिमित्त सरकारने 2100 रुपये टाकायला सुरुवात करायला पाहिजे का नाही? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर हो 2 हप्ते एकत्र द्यायला पाहिजेत. बघा 2 हप्ते म्हणजे कोणते? 3000 रुपये लाडक्या ताईंना म्हणत आहेत की 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला भेटायला पाहिजेत. हे 3000 रुपये कोणते? जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिना हा जो चालू आहे त्याचे 1500. असे 1.5 आणि 1.5 3000 रुपये लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त भेटायला पाहिजेत असं लाडक्या ताई म्हणत आहेत. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर खूप चांगली बातमी सांगितली आहे. थोडी अडचण दूर होईल. जय श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. चला, गुरुभाऊ अतिशय सुंदर पद्धतीने माहिती समजावून सांगितली. तुम्ही किती छान माहिती दिला आहे. तुमच्या व्हिडिओ खरोखर चांगले असतात. मी दररोज पाहते. थँक्यू व्हेरी मच. तुमचा विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. ललिता मॅडम खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हो छान दादा, 2100 रुपयेसाठी आग्रह धरला आहे आणि तो मिळायला पाहिजे. बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा ट्रिक्स गुरु या चॅनलच्या माध्यमातून हा गुरुदादा सरकारकडे मागणी करतोय. प्रत्येक व्हिडिओमध्ये ही मागणी असणार आहे. 2100 रुपये का भेटत नाहीयेत? 2 वर्षे पूर्ण झालेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आतापासून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपली ही मागणी असणार आहे. 2100 रुपये आम्हाला हवेत आणि ज्या लाडक्याताई बाहेर काढल्या त्यांना मध्ये पुन्हा घ्या. आणि यानुसार आपल्या या सगळ्या लाडक्या बहिणींना एकत्र करायचं आहे आणि त्यांचा खंबीर आवाज आपल्या सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, जास्तीत जास्त सपोर्ट करा. लाडक्यातून तुमच्या सपोर्टशिवाय काही होणार नाही. आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी ती आपण करूया, पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. तर या स्वरूपात लाडक्यांना सपोर्ट करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.